तन्वी अश्विन भाग 9. अश्विन दुसऱ्या दिवशी मुंबईला परत आला. त्याला तन्वीला कळवायचे होते की त्याने तिच्या खऱ्या गुन्हेगाराला पकडलेले आहे. तो तिला फोन करण्याचा प्रयत्न करू लागला, पण फोन काही गेल्या लागत नव्हता. तिला तिचा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होता. तो सुद्धा विफल झाला, कारण तिने अश्विनला अनफ्रेंड केले होते. हताश होऊन त्याने आपला हात जोराने भिंतीवर मारला. त्यामुळे त्याला खूप वेदना झाली. तो विसरून गेला होता. नुसतीच त्याची सर्जरी झालेली होती. त्याच्या विहरणाचा आवाज ऐकता त्याची आई धावत त्याच्या जवळ आली आणि त्याला म्हणाली, "काय झाले तुला? आणि हा आवाज कसला होता?" अश्विन म्हणाला, "काही नाही आई, तू जा इथून. मला थोडा वेळ एकटे राहू दे. मी ठीक आहे." आई म्हणाली, "ठीक आहे म्हणतोस? वर बघ माझ्याकडे एकदा." आणि हाताने त्याची मान वर करून बघितले तर त्याच्या डोळ्यात पाणी होते. "तुझ्या डोळ्यात पाणी कसे काय? मी आजपर्यंत माझ्या मुलाला असे हातासाने अश्रू गळताना कधीच नाही बघितले. मी जो कठीणही प्रसंगात आला तरी त्याचा हसत सामना करणारा आहे. आणि आज असे काय झाले? माझा वाघसारखा मुलगा असा रडतोय काय आहे?" आईचे असे सांत्वनाचे बोल ऐकताच अश्विन एखाद्या लहान मुलाप्रमाणे तिच्या मांडीवर डोके ठेवून रडू लागला. त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून त्याच्या आईने त्याला विचारले, "असे काय झाले? आपल्या आईला नाही का सांगणार?" अश्विन म्हणाला, "आई, मी ज्या मुलीवर प्रेम करतो ती माझ्यावर प्रेमच करत नाही. मी जिच्याबद्दल रात्रंदिवस विचार करत असतो तिच्या विचारात सुद्धा मी नसतो. आई, तिच्या दुःखाने किती वेदना होत असेल, त्याला किती दुखावले जात असेल, पण तिला याची जराही जाणीव नाही. तिने माझ्यासोबत सगळे संपर्क तोडले. मी तिला संपर्क कसा करू सांग ना गं? तिने माझ्याकडून शपथ घेतली की मी तिला परत भेटायचे नाही. पण माझ्या मनाने काय त्याला तिच्या वाचून चैन पडेना. नेहमी प्रत्येक परीक्षेत पास होणारा मी आज प्रेमाच्या परीक्षेत नापास झालो." आई म्हणाली, "अश्विन, तू असा कधीपासून झाला? एवढ्यात हार मानलीस? अरे, तू मोठमोठ्या गुन्हेगारांना सोडो की पळो करून सोडलेस. मोठमोठ्या लढाया तूने चुटकीनंशी सोडवल्या आणि तुझ्या प्रेमाने कोडे तुला सोडवता येत नाही का?" "मी तुला नाही म्हणते. यात तिची काही मजबुरी असेल. पुष्कळ वेळा परिस्थिती आपल्याला वाटते तितकी सोपी नसते बाळा. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतातच असतात. म्हणून काय असे हार मानून रडायचे नसते. त्याला परिस्थितीच्या जोमाने सामना करावा लागतो. तू तिला शोधून काढ, तिच्याशी बोल, तिला समजून घे." अश्विन म्हणाला, "आई, तुझ्यासोबत बोलून मला खरंच आत्मविश्वास आला. आता मी तिला शोधूनच काढणार. माझा नंबर ब्लॉक करू दे किंवा मला आयुष्यातून बाहेर फेकू दे. मी तिला आपले बनवूनच राहील. आई, मी आजच तिला शोधायला दिल्लीला जातो. तू माझी काळजी करू नको." आई म्हणाली, "तू जा आणि आपली बाजू समजावून सांग. मला विश्वास आहे ती तुला नाही म्हणू शकणार नाही." असे म्हणताच प्रेम जर खरे असेल तर त्याला भेटण्यावाचून कोणीही अडवू शकत नाही. आपल्या प्रेमाला जिंकून परत ये. आपल्या आईसोबत बोलून अश्विन दिल्लीसाठी निघाला. तो फ्लाईटमध्ये बसल्या बसल्या विचार करू लागला, "मी दिल्लीत जाऊन तिला कसे शोधू? तिने मला कधी तिचा पत्ता सांगितला नाही. मी आपल्या इंट्रोगेशन टीमकडून तिचा पत्ता मिळवू शकतो. पण मी असे करणार नाही, कारण ही काही माझी ऑफिशियल केस नाही. माझ्या प्रेमाची केस आहे, जी मला स्वतः सॉल्व्ह करायची आहे. नाहीतर माझ्या प्रेमाचा काय अर्थ? पण मी तिला शोधू कसा?" आठवड्यातली तिने एकदा बोलता बोलता ती जिथे काम करते त्या कंपनीचे नाव सांगितलेले होते. मेहका इंडस्ट्रीज प्रोजेक्ट लिमिटेड, जी एक मल्टीनॅशनल कंपनी आहे. मी सरळ तेथे जातो आणि तिला भेटतो. तेथे मला ती भेटायला नाही म्हणू शकणारच नाही. तसाच तो गुगलवर तन्वीची कंपनी शोधू लागला. त्याला लगेच तिथला पत्ता पण मिळाला. एअरपोर्टवर पोचताच तो आधी हॉटेलमध्ये गेला, फ्रेश झाला. त्याने घड्याळांमध्ये बघितले तर दुपारचे 12 वाजलेले होते. त्याने कॅब बोलावली आणि तो सरळ तन्वीच्या कंपनीत गेला. लॅबीतून आत जाताच समोर रिसेप्शनवर त्याने तन्वीबद्दल चौकशी केली. मॅडमने लगेच तन्वीला फोन लावला आणि कोणीतरी तिला भेटायला आले असे सांगितले. तन्वीने तिला कोण भेटायला आले असे विचारल्यावर त्या मॅडमने सांगितलं, "कोणीतरी अश्विन देसाई आलेले आहेत." त्यावर तन्वी थोडं शांत राहून म्हणाली, "ठीक आहे, त्यांना माझ्या केबिनमध्ये पाठवून दे."
मिस्टर अश्विन, मॅडमने तुम्हाला आत बोलवलेलं आहे. रिसेप्शनने बोटाने इशारा करून त्यांना तन्वीचे केबिन दाखवले. अश्विन तन्वीच्या केबिनमध्ये गेला. समोर जाताच त्याला तन्वी एका मोठ्या केबिनमध्ये अलिशान चेअरवर बसलेली दिसली. त्याला असं समोर बघून तन्वी त्याच्याकडे बघतच राहिली. तिने त्याला इशारा करून बसायला लावलं आणि त्याला म्हणाली, तू इथे कसा काय आलास? म्हणजे मी तुला कधी इथला पत्ता दिलाच नाही. तुला कसा काय इथला पत्ता मिळाला? आणि तू तरीही इथे आलास. तुला म्हटलं होतं ना मी यानंतर आपण परत कधीच भेटणार नाही म्हणून. अश्विन म्हणाला, मी येथे आलो कारण विषयच तसा होता. मी तुला नागपूरला न्यायला आलेलो आहो. तन्वी म्हणाली, नागपूरला? तुला माहीत आहे ना नागपूर सोडून मी इथे का आली ते? आणि तरीही तू मला नागपूरला चल म्हणतोस. आर यू आउट ऑफ युअर माइंड? मी नागपूरला नेणार नाही आणि तूही तिथून निघून जा. तन्वी, मी असा जाऊ शकत नाही. मी तुला घ्यायलाच आलेलो आहे आणि तुला सोबत घेऊनच जाणार. आणि का कशाला हे तुला मी आत्ता नाही सांगू शकत. पण एवढे लक्षात ठेव, मी ज्या गोष्टीसाठी तुला घेऊन जात आहे त्या गोष्टीची तू बरेच वर्ष वाट बघितली होती. माझ्यावर विश्वास ठेव तन्वी, मी तुला कधीच फसवणार नाही. फक्त एकदा माझ्यासोबत चल ना, म्हणजे तुला सगळं स्वतःहूनच कळेल. जर तुला माझ्यावर विश्वास नसेल तर तू आपल्यासोबत प्रियाला सुद्धा घेऊ शकतेस आणि तेथे गेल्यावर तुला सगळं कळेलच. आपण आजच जाऊ आणि आजच परत येऊ. तुझ्यासाठी फ्लाईटची तिकीट सुद्धा बुक केलेली आहे. तन्वी म्हणाले, तुला कसं कळलं की मी तुझ्यासोबत येईल? आधीच माझे तिकीट बुक करून ठेवले. अश्विन म्हणाला, तन्वी, आता एक प्रश्न विचारू नकोस आणि विश्वास ठेव माझ्यावर. तू प्रियाला कॉल कर आणि तिला सुद्धा यायला सांग. तन्वी म्हणाली, ठीक आहे, तू म्हणतोस आहेस तर मी प्रियाला आपल्यासोबत घेते. आता या परिस्थितीत ती एकच व्यक्ती आहे की जिच्यावर मी विश्वास ठेवू शकते. तन्वीने लगेच प्रियाला फोन करून आपल्यासोबत नागपूरला यायला तयार केले. ती सुद्धा यायला तयार झाली. ते दोघेही लगेच नागपूरसाठी निघाले. फ्लाईटमध्ये बसल्यावर अश्विन सारख्या तन्वीकडे बघत होता, पण ती मात्र त्याच्याकडे एक नजर वळवून सुद्धा बघत नव्हती. तिच्या डोळ्यात सारखा हाच विचार होता, काय काम असेल नागपूरला आणि मला हा नागपूरला घेऊन का जात आहे? ती हळूच प्रियाला म्हणाली, प्रिया, आपण याच्यावर विश्वास ठेवून चूक तर नाही करत आहे ना? काय माहिती मी त्याला नाही म्हणू शकले नाही, जेव्हा की मला माहीत आहे तिथं गेल्यावर मला परत त्या जुन्या आठवणी येतील ज्यातून मला बाहेर निघायचे होते. मला नको आहे ते शहर, तिथले ते लोक, तिथल्या त्या कडू आठवणी. प्रिया म्हणाली, तन्वी, तू नको विचार करूस. मी आहे ना तुझ्यासोबत. आणि तसाही अश्विन तुझ्यावर खूप प्रेम करतो, जे तुला दिसत नाही पण मला कळतं. तू तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे, पण तू मात्र त्याच्यावर जराही विश्वास ठेवत नाही आहे. तसाही तुला तुझ्या शहरात नेत आहे. तुझ्यासोबत त्याला काही गैर करायचे असते तर त्याने मला कशाला सोबत बोलावले असते? त्याचे नक्कीच काही काम असेल, तुझ्याशी निगडीत असेल, म्हणून तुला सोबत नेत आहे. तिथे काय आहे तिथं गेल्यावरच कळेल. तिघीही नागपूरला पोचतात. नागपूरमधले पोचल्या पोचल्या तन्वीने अश्विनला विचारले, अश्विन, आता तरी सांगशील ना तू इथे मला का आणलंस ते म्हणून? तुला माहिती नसेल तर इथे माझे आईवडील राहतात. त्यांना जर कळाले मी येथे आले आणि त्यांना न भेटता निघून गेले तर त्यांना किती वाईट वाटेल? अश्विन म्हणाला, तुला मी सगळं सांगतो, थोडा धीर धर. आणि आईवडिलांना का नाही भेटायचं? इथे आली आहेस तर त्यांना सुद्धा भेटून घे. मला सुद्धा भेटव. त्यांना भेटून मला सुद्धा आनंद होईलच. तन्वी म्हणाली, अश्विन, हे बघ, मला इथे कुणाला भेटायला आलेले नाही आहे आणि मी कुणाला सुद्धा भेटू देणार नाही आहे. तू येथे मला आणलेस म्हणून मी आलेले आहे. तुला माहीत नाही, येथे आपल्यावर मला नको नको त्या आठवणी येतात आणि मन एका वेगळ्याच भीतीने थरथरायला लागते. माझ्यासोबत जे घडलं, जे मी भोगले, त्या आठवणीला आता परत उजाळा मिळालेला आहे. मी कशी तरी सावरले होते, एका भयान अंधारातून बाहेर पडले होते आणि आता इथे परत आल्यावर. अश्विन म्हणाला, बरं बाबा, आपण नाही भेटू तुझ्या आईवडिलांना. ज्या कामासाठी आलेलो आहे ते तर करून घेऊ. आता गुपचूप माझ्यासोबत चाल. त्यानंतर ते तिघेही नागपूरच्या कारागृहात जातात. असे कारागृहात गेल्यावर बघून तन्वी घाबरत अश्विनला विचारते,
तन्वी म्हणाली, आपण कारागृहात काय करत आहो अश्विन? मला भीती वाटते. अश्विन म्हणाला, अगं हो शांत राहा, मी पोलीस आहे की. नाही, मला इथे माझे काम आहे म्हणून आणलेले आहे. ते एकदा आटपले की आपण इथून निघून जाऊया. प्रियाकडे बघत अश्विन प्रियाला म्हणाला, तन्वीला शांत कर, ती खूप प्लॅनिंग झालेली आहे. प्रिया मान हलवून हो म्हणाली. तन्वीला जवळ घेत म्हणाली, शांत हो, मी आहे ना तुझ्यासोबत, कसली काळजी करतेस? एवढे बोलून ती तन्वीच्या डोळ्यात आलेले अश्रू पुसते. त्यानंतर अश्विन त्या दोघींना बाहेर बसून तिथल्या PSI सोबत बोलत असतो आणि प्रवीणला भेटायची परमिशन मागतो आणि तो सुद्धा त्याला भेटण्यासाठी परमिशन देतो. त्यानंतर अश्विन तन्वी समोर जातो आणि तिचा हात पकडून तिला सरळ प्रवीणच्या बॅकर समोर उभा करतो. तन्वी प्रवीणला समोर बघून आपले डोळे विस्कारते आणि भुरळ येऊन प्रियाच्या खांद्यावर पडते. अश्विन तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडतो. थोडा वेळ ती काहीच बोलत नाही आणि एकटक प्रवीणकडे बघत राहतो. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. ज्या व्यक्तीने तिच्यासोबत वाईट केले तो तिच्या समोर उभा आहे. तन्वीची अशी मनोदशा बघून अश्विन प्रवीणची कॉलर पकडून म्हणाला, बघितलंस काय व्यवस्था करून ठेवली तन्वीची? असे करताना तुला काहीच का वाटले नाही रे? अरे तिने तर तुझ्यावर खरे प्रेम केले होते ना. तू असा कसा वागलास तिच्यासोबत? फक्त आपल्या काही नशेच्या प्रीतीसाठी तू तिला एका हैवानाच्या स्वाधीन केले. तुला तर पुरुष मनाचीही लाज वाटते आणि मी तुला जास्तीत जास्त शिक्षा कशी मिळावी यासाठी नक्कीच प्रयत्न करेन. ज्या पद्धतीने तू तन्वीचे आयुष्य बर्बाद केले त्याच पद्धतीने मी तुझे आयुष्य बर्बाद करेल. तिने आपल्या आयुष्याचे काही वर्ष एका अंधाऱ्या खोलीत घालवले, त्याचप्रमाणे मी तुझेही आयुष्य या बंद कारागृहात घालवेल. तन्वी धावतच प्रवीणकडे गेली आणि त्याची कॉलर पकडून त्याच्या गालावर जोरजोराने मारू लागली आणि मारता मारता जोरजोराने रडू लागली. तिच्याजवळ बोलायला शब्द नव्हते. तिचा सगळा राग, क्रोध, द्वेष, घृणा तिच्या डोळ्यात दिसत होती. अचानक जोरजोराने ओरडायला लागली. जणू काही तिच्या हृदयाला आतमधून कुणीतरी पोकळ होते. प्रवीण सुद्धा एखाद्या अपराध्याप्रमाणे खाली मान घालून उभा होता आणि तो हात जोडून माफी मागू लागला. तो तन्वीला म्हणाला, मला माफ कर तन्वी, मी चुकलो. मी नशेच्या इतक्या अधीन झालो होतो. काय चूक काय बरोबर ते मला कळलंच नाही आणि याचाच फायदा सूरजने घेतला. मला माफ कर. मी तुझ्यावर कधीच प्रेम केले नव्हते. मी फक्त काही पैसे आणि ड्रग्जसाठी तुझा सौदा सूरज सोबत केला. पण मी देवाची शपथ घेऊन सांगतो, मला तुझ्यासोबत तो असा काही वागेल याची कल्पनाच नव्हती. मला फक्त एवढेच वाटत होते की तो आपली भडास तुझ्यावर काढेल आणि निघून जाईल. पण मला हे माहीत नव्हते की तो तुझ्यासोबत बलात्कार करेल. मी आपली रक्कम आणि ड्रग्ज घेऊन तिथून निघून गेलो आणि परत कधी आलोच नाही. मला माहीत आहे मी तुझा गुन्हेगार आहे आणि त्यासाठी मी शिक्षाही भोगायला तयार आहे. पण माझे आता लग्न झालेले आहे. मला एक लहान मुलगा आहे सुद्धा. मी नसल्यावर त्याचे हाल होतील. त्याचे हे बोलणे ऐकून तन्वी त्याच्याकडे बघून दात ओठ खात म्हणाली, तुला आणि मी माफ करू हे कधीच होणार नाही. माझ्या नजरेत सूरज जेवढा गुन्हेगार आहे तेवढा तू सुद्धा आहे. कारण त्याने माझ्या शरीराच्या चिंधड्या उडवल्या आणि तू माझ्या मनाच्या. शरीरावर लागलेल्या जखमा भरून निघतात, पण मनाने काय? मनाला झालेली जखम कधीच भरून निघत नाही. ती चिघळताच जाते, स्वर्गाला पोकळून जाते आणि तिच्या खुणा आयुष्यभर सोबत असतात. तू तर आपला संसार करून मोकळा झालास, पण त्यात तुला माझा जराही विचार नाही आला. मी काय करत असेल, माझे काय हाल झाले असेल. आज तू मला सांगतोय की लग्न झाले आहे, तुझा संसार आहे, तुला मुलगा आहे, त्याची काळजी आहे. अरे मग मीही कुणाची तरी मुलगी होतीच ना, की त्यांनाही माझी काळजी होती, त्यांचेही माझ्यावर प्रेम होते. केवळ तुझ्यामुळं आज मी कुणावरही विश्वास ठेवू शकत नाही, कुणावरही प्रेम करू शकत नाही. लग्न संसार तर दूरच गोष्ट आहे. तू जर नशेच्या एवढ्या अधीन आहे तर मग का नाही आपल्या पत्नीला असंच एखाद्या नराधमाच्या स्वाधीन करत? करशील का तू? तर तिच्यावर प्रेम करतोस ना? प्रेम करतो म्हणे. अरे तू काय प्रेम करणार?
वेळ आली की तू तिलाही विकून पैसे खाशील. प्रेमाच्या गोष्टी तू करू नकोस. प्रेम करणे हे तुझ्यासारख्या शंट माणसाला काय समजणार, ज्याला एक मुलगी म्हणजे पैशाने विकत घेणारी वस्तू वाटते. तो काय कोणावर प्रेम करणार. माझ्या बायकोला आणि तुझ्या मुलाला तुझे केलेले प्रताप समजतील, ते सुद्धा तुला सोडून जातील. तन्वी अश्वीकडे बघून म्हणाली, अश्विन, मला इथून घेऊन जा, नाहीतर मी याचा खून करेल आणि याला जास्तीत जास्त शिक्षा कशी देता येईल याचा प्रयत्न कर. एवढे बोलून तन्वी सरळ निघून जाते आणि प्रवीण तिला जोराने हाका मारत राहतो. तन्वी, मला माफ कर, मला यातून सोडव. तन्वी, मला माफ कर. पण आता त्याच्या बोलण्याचा तिच्यावर काहीही फरक पडत नव्हता. ती आपले डोळे पुसत कारागृहाच्या बाहेर निघाली. अश्विन आणि प्रिया सुद्धा कारागृहातून बाहेर पडतात. जाता जाता अश्विन परत PSI सोबत बोलून प्रवीणला बेल मिळू नये याचा प्रयत्न करायला सांगतात. बाहेर पडल्यावर अश्विन तन्वीला तिच्या आईबाबांना भेटण्याचा आग्रह करत असतो. ती त्याला बोलते, अश्विन, मी आताच त्यांना भेटू शकत नाही. त्यांच्याजवळ मी नसल्यामुळे आता तर त्यांना कुठं मोकळा श्वास घेता येत असेल आणि मी त्याच्यासोबत गेले तर त्यांना परत माझी चिंता वाटेल. माझ्या काळजीने परत खोरपडून जातील. तेव्हा आपण आता इथून सरळ दिल्लीला निघून जाऊया. त्यानंतर ते तिघीही दिल्लीला जायला निघतात. एअरपोर्टवर पोहोचल्यावर तन्वी अश्विनला म्हणाली, थँक्स अश्विन, आज जे माझ्यासाठी काही केले त्याचे आभार मी शब्दात सुद्धा मांडू शकत नाही. आज तुझ्यामुळे मी परत कोणावर तरी विश्वास ठेवायला तयार झालेले आहे. मला माफ कर. तुझ्यासोबत वाईटच वागले मी. आयुष्यात जे काय झाले त्यानंतर परत कुणावर पूर्ण विश्वास ठेवणे माझ्यासाठी कठीण झाले होते. त्यामुळे मी सगळ्यांना एक समान समजत होते. तू मात्र दाखवून दिले की खरी मैत्री काय असते ते. केवळ फक्त माझ्यासाठी त्या नराधमाला शोधायला प्रयत्न तू सिमल्याला पोचला. एवढेच नव्हे तर तू त्याला खिचून माझ्या पायासमोर आणले. कधीही कुणाला शक्य झाले नाही ते तू करून दाखवलेस. आज पहिल्यांदा मला पूर्णपणे न्याय मिळालेला आहे असं वाटले, कारण ज्याच्यामुळे सगळे घडले होते तो आज तुरुंगातच आहे. पोलिसांनी त्याला खूप शोधण्याचा प्रयत्न केला होता पण तो कधी मिळालाच नाही. पण तू मात्र कसोशीने शोधून काढलेस त्याला. हे फक्त तूच करू शकलास. कसं काय केलंस अश्विन तू? अश्विन म्हणाला, कसं काय केलं म्हणजे? कोणत्याही गुन्हेगाराला शोधून काढणे माझे कामच आहे ना. आणि तो तर तुझा गुन्हेगार होता. त्याला मी कसे काय सोडले असते? तुला झालेल्या वेदना, कष्ट मी कसे काय सहन केले असते? तू जरी माझे प्रेम स्वीकारले नसले तरी मी मात्र तुझ्यावर खूप प्रेम करतो. ते करण्यावाचून तू मला अडवू शकत नाही. आणि आज जे काही साध्य करून दाखवले ते फक्त आणि फक्त प्रेमामुळे. तन्वी, मी आज तुला परत एकदा विचारतो, माझ्याशी लग्न करशील का? आता तर तुझ्या मार्गातले संपूर्ण काटे दूर केलेले आहे. अश्विनचे निस्वार्थ प्रेम बघून तन्वीच्या डोळ्यात पाणी येते आणि ती काहीच न बोलता त्याच्याकडे एकटक बघत म्हणाली. प्रिया तिला म्हणाली, काय झाले तन्वी? काहीच का बोलत नाही? अगं अश्विन सारखे प्रेम करणारा मुलगा नशिबाने मिळतो. अगं त्याला अशी वाट बघायला लावूच नकोस. तन्वी म्हणाली, मला सगळं कळतं. त्याच्यासारखा माझ्यावर प्रेम करणारा मला कधीच कोणी मिळणार नाही. पण मी एवढी स्वार्थी नाही ना गं. प्रिया, मी स्वतःच्या सुखासाठी त्याचे आयुष्य बर्बाद करू शकत नाही. मी त्याच्या लायक नाही आहे. त्यावर अश्विन तन्वीचा हात पकडून म्हणाला, लायक आहे की नाही ठरवणारी तू कोण आहेस गं? हे ठरवण्याचा अधिकार माझा आहे. आणि मला माहीत आहे तुझ्यासारखी लायक मुलगी दुसरी तिसरी कोणीच नाही. तेव्हा प्लीज तू मला हो म्हण आणि माझा अंत बघू नकोस. तन्वी म्हणाली, बस अश्विन बस. आता काही एकही शब्द बोलूच नको. आता जर मी तुला नाही म्हटलं तर माझ्यासारखी कमनशिबी मुलगी दुसरी कोणीच नसेल. त्यामुळे मी तुला दिलेले माझे वचन आज परत घेते. एवढेच नाही तर मी तुझ्याशी लग्न करायला सुद्धा तयार आहे. आय लव्ह यू अश्विन. फक्त या जन्मासाठी नाही तर पुढचे 7 जन्म तुला माझं होऊनच राहावे लागेल. अश्विन म्हणाला, आय लव्ह यू टू तन्वी. तुला माहीत नाही मी या दिवसांची किती दिवसापासून वाट बघत होते. आणि आज मी इथून खाली हाताने जाणार नाही तर तुला मी आपल्या घरी घेऊन जाईल. माझी आई सुद्धा तुला भेटायला उतावळी झालेली आहे. तुझ्या आईला माझ्याबद्दल माहिती आहे की काय? तिला माहीत आहे मी तुझ्यावर प्रेम करतो ते.
तन्वी म्हणाली, आणि माझा भूतकाळ त्याबद्दल तिला काही माहीत आहे का? अश्विन म्हणाला, तुझा भूतकाळ आता महत्त्वाचा नाही आहे. आता एकच गोष्ट महत्त्वाची आहे, ते म्हणजे माझे आणि तुझे प्रेम. दुसरा कसलाच विचार करू नकोस. तन्वी म्हणाली, पण अश्विन, हे बरोबर नाही. ती तुझी आई आहे आणि तिला माझ्याबद्दल सगळंच माहीत असलेच पाहिजे ना. तो तिचा अधिकार आहे. अश्विन तिच्या ओठांवर बोट ठेवत म्हणाला, शू, किती विचार करतेस ग तू? ठीक आहे, मी तिला सगळं सांगेनच वेळ आल्यावर. आता जसं चालू आहे चालू दे. या विषयावर आपण नंतर बोलू. आता मी तुला माझ्या आईकडे तेव्हाच नेईल जेव्हा मी तिला तुझे सत्य सांगेल. मला आता मुंबईसाठी निघावं लागेल. आणि हो, माझा फोन उचलशील आणि आधी तो अनब्लॉक कर. अश्विनच्या तोंडून हे ऐकताच तन्वी दाताखाली आपली जीभ चावते. जणू कोणी काही तिची चोरी पकडलेली होती. तन्वी म्हणाली, अनब्लॉक? तुला कसं माहिती मी तुझा नंबर ब्लॉक केलेला आहे ते म्हणून? अश्विन म्हणाला, मी IPS ऑफिसर आहे मॅडम. मला कोण काय करू शकतो ते बरोबर कळतं. तन्वीने अश्विनला लग्नासाठी होकार दिला. त्या दिवसापासून अश्विनचे आयुष्य बदलून गेले. नेहमी कुठल्या ना कुठल्या केसमध्ये डोकं गुंतून ठेवणारा अश्विन आता फक्त आणि फक्त तन्वीच्या विचारात गुंतून राहू लागला होता. त्याने यापूर्वी कधी कुणावर प्रेम केले नव्हते. प्रेम म्हणजे काय हे त्याला माहीत देखील नव्हते. प्रेमाच्या गोष्टी करताना त्याने बराच वेळा आपल्या मित्रांना बघितलेले होते. त्यावेळी त्याला कळलं नव्हते प्रेमामध्ये लोक पागल इतके वाहत का जातात. पण जेव्हापासून तन्वी त्याच्या आयुष्यात आली त्याला सगळे हळूहळू समजायला लागले. तिच्यासोबत तासन तास फोनवर बोलून सुद्धा असेच बोलत राहावे असे त्याला वाटत होते. त्याला तिच्यासोबत बोलण्याचा कंटाळा सुद्धा येत नव्हता. एरवी मात्र त्याला कुणासोबत फोनवर बोलायला कंटाळा यायचा. मुश्किलने तो 10-15 मिनिटं बोलायचा. आता 2 दिवसात त्याच्या सुट्ट्या संपून कामावर जायची वेळ आलेली होती. त्याआधी त्याने एक दिवस दिल्लीला राहून तन्वीसोबत वेळ घालून आणि नंतर मग बेंगलोरला जाण्याचा विचार केलेला होता. तशीच त्याने दिल्लीची फ्लाईट बुक केली. तन्वी त्याला रिसीव्ह करायला एअरपोर्टवर आली. आकाशी रंगाचा सलवार सूटमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. तिच्याकडे बघून असे वाटत होते जणू काही तिने संपूर्ण आकाशच ओढून घेतलेले आहे. तिचे सुंदर मुलायम रेशमी केस वाऱ्यांसोबत डोलत होते. जणू काही ते वाऱ्यांसोबत गप्पा गोष्टी करत होते. तिची गुलाबी लिपस्टिक लावलेले ओठ अगदी गुलाबांच्या पाकळ्याप्रमाणे वाटत होते. तिच्या सौंदर्याचे वर्णन कुठल्या शब्दात करावे हेच त्याला कळत नव्हते. ती जसजशी त्याच्या जवळ येऊ लागली तसतसा तो मंत्रमुग्ध होऊ लागला. तिच्याकडे बघू लागला. त्याला असे एकसारखे निहाळताना बघून तन्वी त्याला म्हणाली, असा काय बघतोय? माझ्याकडे तुझ्या अशा बघण्याने मला लाजायला होत आहे. अश्विन म्हणाला आणि बघत म्हणतो की माझी ही जमिनीवरची अप्सरा स्वर्गातल्या अप्सराला कशी कॉम्पिटिशन देत आहे. तन्वी म्हणाले, इश, काहीतरीही काय हो तुम्ही. स्वर्गातली अप्सरा कुठं आणि मी कुठं? स्वर्गातली अप्सरा तर मी कधी बघितली नाही आणि माझ्यासमोर जी उभी आहे ती अप्सरापेक्षा काही कमी नाही. मग ती आणखीन काय बोलणार? तन्वी लाजत त्यांना म्हणाली, पुरे झाला आता माझे कौतुक. आजचा काय प्लॅन आहे ते तर सांगा ना. मी तुमच्यासाठी आज सुट्टी टाकून आलेले आहे. तुला माहीत नाही आज किती महत्त्वाचे प्रेझेंटेशन होते. अश्विन मुद्दाम रागवल्याचा नाटक करून म्हणाला. तन्वी म्हणाले, मग जायचे होतं की प्रेझेंटेशन द्यायला. इथे मला भेटून आपला वेळ कशाला वाया घालवत आहात? तुम्हाला एवढे काम आहे, आम्ही काय रिकामटेकडीच आहे. तन्वी कान पकडून त्याला म्हणाले, रागवलास? मी तर तुझी मज्जा घेत होतो. आज कितीही महत्त्वाचे काम असले तरीही ते तुझ्यासमोर ते काहीच नाही. मी सहज बोलून गेले. तन्वीचे हात आपल्या हातात घेत अश्विन तिला म्हणाला, मला तरी कुठं राग आलेला होता. मी पण तुझी गंमत करत होतो. आजचा प्लॅन असा आहे, आधी माझ्या हॉटेलमध्ये जायचं. तिथून फ्रेश होऊन एखाद्या छानशा रेस्टॉरंटमध्ये लंच करायचा. एखादी छान मूव्ही बघायची. नंतर परत डिनर करायचा. आणि त्यानंतर एवढे बोलून तर गप्प झाला. तन्वी म्हणाले, त्यानंतर काय अश्विन? अश्विन म्हणाला, ते मी तुला नंतर सांगेन. एवढे बोलून ते हॉटेलमध्ये जातात. अश्विन फ्रेश होतो आणि दोघेही लंच करायला बाहेर जातात. त्या रेस्टॉरंटमध्ये त्याच टेबल आधीच बुक केलेला होता. त्यांना त्याचा वेटर त्यांना
त्यांचा टेबल दाखवतो. तन्वी अश्विनकडे बघत म्हणाली, नॉट बॅड, इथेही लोक तुला ओळखतात. अश्विन म्हणाला, अगं असे काही नाही, मी आधीच टेबल बुक केलेला होता म्हणून त्याला माझे नाव माहिती आहे. त्यावर दोघेही हसतात. अश्विन चेअर सरकून तन्वीला बसवतो आणि नंतर स्वतः बसतो. वेटरला ऑर्डर घेण्यासाठी येतो तेव्हा अश्विन तन्वीकडे मेनू कार्ड सरकवत म्हणाला, तू ऑर्डर कर, तुला काय हवंय ते, आणि आज मी सुद्धा तुला जे खाशील तेच खाणार. तन्वी म्हणाली, हे काय आहे अश्विन, जे मला आवडतं ते तू आवडेल कशावरून? अश्विन म्हणाला, त्यात काय आहे, जशी तू मला आवडतेस तसं मला तुला जे आवडते ते मला आवडते. आता नो ॲग्रीमेंट, कर तू पटकन ऑर्डर, मला खूप भूक लागलेली आहे. तशी तन्वी वेटरला ऑर्डर देते. अश्विन वेटरकडे बघून म्हणाला, 1 रेड वाईन फॉर मॅडम. त्यावर तन्वी अश्विनकडे बघून म्हणाली. तन्वी म्हणाली, अश्विन मी ड्रिंक नाही करत. अश्विन म्हणाला, काय सांगतेस, तू एका कॉर्पोरेट कंपनीत काम करतेस आणि ड्रिंक करत नाही म्हणतेस? तन्वी म्हणाली, एकदाच केली होती पण ती मला सूट नाही झाली. मी खूप गोंधळ केला होता. सो प्लीज कॅन्सल माय ड्रिंक. अश्विन म्हणाला, आता तू कितीही गोंधळ कर, मी आहे ना तुला सावरायला, काही होत नाही. वेटर ड्रिंक घेऊन येतो. तन्वी हळूहळू वाईन घेते आणि अचानक तिला तिच्या तोंडात काहीतरी गेल्याचे जाणवते. ती हात टाकून काढते तर ती एक डायमंडची अंगठी असते. ती अश्विन समोर करते. तो लगेच ती अंगठी आपल्या हातात घेतो आणि आपल्या गुडघ्यांवर बसत तिला म्हणाला, आय लव्ह यू सो मच. अरे बापरे, किती ते प्रश्न. येस येस, नॉट ओनली दिस बट द नेक्स्ट 7 बट आय विल बी यर. आय लव्ह यू टू. तन्वी डोळे पुसत म्हणाली. तो तिच्या पोटात अंगठी घालतो आणि तिला जवळ घेत तिचे डोळे पुसतो आणि तिला म्हणाला. अश्विन म्हणाला, आता मला या डोळ्यात कधी अश्रू नको, हवं तर फक्त आनंद. असे म्हणून तो तिच्या कपाळांचे चुंबन घेतो. त्यानंतर ते दोघेही जेवण करतात आणि मूव्ही बघायला जातात. पण त्यांचे लक्ष आज मूव्हीत नसते. ते दोघेही एकमेकात हरवलेले असतात. ठरल्याप्रमाणे ते नंतर डिनर करतात. डिनर झाल्यावर तन्वी त्याला आपल्या फ्लॅटमध्ये सोडून मागते, पण तो तिला म्हणाला, पण तन्वी, आजची रात्र मला तुझ्यासोबत घालवायची होती. ते काही नाही, तू माझ्यासोबत हॉटेलमध्ये चल. अश्विनचा आग्रह बघून तन्वी थोडी घाबरतच म्हणाली, अश्विन मला माफ कर, पण लग्नाआधी असे तुझ्यासोबत हॉटेलमध्ये राहणे मला योग्य नाही वाटत. जरी इथे माझे आई बाबा माझ्यासोबत राहत नसेल तरी त्यांनी माझ्यावर केलेले संस्कार मला त्याची परवानगी देत नाही. अश्विन म्हणाला, तू मला चुकीचे समजत आहेस का? मला फक्त तुझा सहवास हवा होता, आणखीन काहीच नाही. मला सुद्धा माझ्या मर्यादा कळतात. असू दे, मी तुला तुझ्या फ्लॅटवर सोडून देतो. पण वाईट याच गोष्टीचं वाटत आहे की तुला अजूनही माझ्यावर विश्वास नाही. तन्वी म्हणाली, अश्विन तू असे वाईट वाटून घेऊ नकोस ना. तू माझ्या जागेवर राहून विचार कर ना. मला समजून तर घे ना. अश्विन म्हणाला, तुला समजावूनच तर घेत आहे ना, आणखीन काय करू? माझी उद्या सकाळची बंगलोरची फ्लाईट आहे आणि तिथून पुढचे 4 महिने तरी आपण भेटणार नाही. म्हणून मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा होता. पण तू आपले संस्कार, मर्यादा या सगळ्या गोष्टी मला समजावत आहे. चल मी तुला सोडून देतो. तसंही मला एक केस स्टडी करायची आहे. तन्वी उदास चेहरा करत अश्विनकडे बघून म्हणाली, अश्विन प्लीज, तुला माझा राग आलेला आहे का? सॉरी ना. अश्विन म्हणाला, छे ग, राग येण्याचा अधिकार तरी आहे का माझा? त्यांनी सरळ कॅब बुक केली. दोघेही गाडीत एकमेकांच्या बाजूला बसले. खरे पण दोघेही एकमेकांसोबत बोललेच नाही. अश्विनकडे बघून असे वाटत होते की तो खूप रागात आहे आणि तसेच त्याने तन्वीला तिच्या फ्लॅटच्या गेटसमोर सोडले. ती गाडीच्या बाहेर उतरताच अश्विन दुःखी चेहऱ्यानेच बाय करू लागला. पण त्याने साधं तिला बाय सुद्धा केले नाही आणि ड्रायव्हरला म्हणाला, ड्रायव्हर, गाडी हॉटेल रॉयल पॅलेस ले चलो. तो निघून गेला आणि तन्वी मात्र त्याच्या गाडीकडे बघतच राहिली आणि डोळ्यात आलेले अश्रू पुसत आपल्या रूममध्ये गेली. प्रिया तिला आवाज देत राहिली, तन्वी काय झाले? तू तर अश्विनसोबत डेटवर गेली होतीस ना, काय झालं मग, सांग ना मला. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा
नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.